अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं. सुप्रिया सुळेंकडेही ओबीसी प्रमाणपत्र. सगळ्या नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. माझ्याकडे कुठलंही प्रमाणपत्र नाही. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. जर आमचं ठरलं तर मुंबईत येणार आणि वर्षावरच येणार. मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. रेल्वे फिरू देणार नाही, विमान पण उडू देणार नाही. 80 ते 90 लाख मराठे मुंबईत येणार. जरांगे पाटलांचा इशारा. शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणी. अमराठी चालकांच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणी. भोजपुरी गाण्यांवरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून संताप व्यक्त. मुंबईच्या परळमध्ये ईद ए मिलादच्या जुलूसमध्ये राडा. लक्ष्मी कॉटेज जवळ मध्यरात्री 2 गट आमने सामने. मध्यरात्री एका गटाकडून जोरदार घोषणाबाजी, दगडफेक. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. आदिवासी मंत्री अशोक उईकेंसोबतच्या चर्चेनंतरही आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा नाहीच. विद्यार्थ्यांच्या 14 मागण्या मंत्र्यांनी मागितली 2 दिवसांची मुदत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा. मुंबईमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. कायदा सुव्यवस्था आणि मंडळाच्या प्रश्नांवर होणार चर्चा. भुलेश्वर दुर्घटनेनंतरची पहिलीच बैठक. रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट बसच्या विशेष फेऱ्या. उद्या रस्त्यावर धावणार बेस्टच्या 136 अतिरिक्त बस फेऱ्या. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई मार्गांवर अतिरिक्त बस. सुटक खाद्यतेल विक्रीबाबत मध्यमार्ग काढा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत एसओपी तयार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. नागपुरात मेसच्या जेवणात किडे आणि अळ्या आढळल्याचा विद्यार्थिनींचा आरोप. नागपुरातील शिवाजी सायन्स कॉलेजमधला प्रकार. व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल. मराठवाड्यामध्ये पावसाची दडी. काही जिल्ह्यामध्ये 21 दिवसांपासून पाऊस गायब. तहान भागवण्यासाठी 6 दिवसात 63 टँकरची वाढ. मराठवाड्यात सध्या 181 टँकरनं पाणी पुरवठा. उडीद, मूग, सोयाबीन, कापूस करपण्याच्या स्थितीत. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट. सामाजिक कार्यकर्ते राहुल डंबाळे यांचा दावा. खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी ही मागणी. नव्या वक्तव्यामुळे कुणाल कामरा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. महाभारत हा इतिहास नाही तर पुराण कथा. वादग्रस्त विधानानंतर कामरा सोशल मीडियावर व्हायरल. रसुआ महापुरावरून चीनवर गंभीर आरोप. तिबेट सीमेवरील चीनच्या बांधकामांवर नेपाळचा ठपका. नदीचा प्रवाह बदलल्याचा पत्रकारांचा दावा. महापुराची पूर्वसूचना न दिल्यानं चीनवर सवाल उपस्थित. डीआरडीओची उणे 15 अंश तापमानामध्ये यशस्वी कामगिरी. लडाखमध्ये 22,000 फुटांवरून स्वदेशी पॅराशूटची यशस्वी चाचणी. भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेत आणखी एक मानाचा तुरा.